ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भीमसिंह परम पूज्य भक्तराज महाराज अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा गया आठवीता महापुण्य नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला आनंद कंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून
ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम मज्ञानम यदतोन्यथा. 18 प्रकारच्या लक्षणाचा विचार झाला. ज्यांना दृढाप्रोक्ष ज्ञान झालेलं त्यांच्या ठिकाणी हे 18 लक्षणं असतात. ते संपूर्ण अमानित्वम अदंभित्व पासून तर अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. आणि आता आपलं जे प्रकरण चालू आहे ते अज्ञानम यदतोन्यथा. अज्ञानी माणूस हा कसा असतो, त्याचं बोलणं कसं असतं, त्याचं वर्तन कसं असतं, त्याचा स्वभाव कसा असतो, याबद्दल चाललेलं आहे. जेवढे ज्ञानी पुरुषांचे लक्षणं सांगितले 18, त्याच्या एकदम विरोधात हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या एकदम विरोधात गोष्टी आहेत. काही माणसाला असं वाटेल बाबा मग आम्हाला ते करून घेता येईल तसं, ते परत सांगायची काय आवश्यक. आम्ही विरोधात करू, आम्हाला माहिती आहे. पाप म्हटलं की पुण्य, सज्जन म्हटलं की दुर्जन, निंदा आणि स्तुती, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. पण हे माऊलीचं हृदय आहे. माऊलींना माहिती आहे तुमच्यामध्ये किती किती शक्ती आहे. ती सगळी हे सगळं तुम्ही करू शकता का नाही करू शकत हे सगळं माऊलीला माहिती. आणि दुसरी गोष्ट कशी असते, 2-4 मुलं जर असले तर एखादा मुलगा जर सज्जन असला, जो की मातापित्याचा आज्ञाधारक आहे, मातापित्याची सेवा करणारा आहे, नित्यानं उठून दर्शन घेणारा आहे, जो पितू मातु चरण अनुरागी, सुनु जननी सोई पितू बड भागी. एखादा असा असला आणि एखादा एकदम त्याच्या विरोधात असला तर आई त्याला सांगत असते, बाळा तुला जर नाव कमवायचं असेल तर या लेकरासारखं तू वागत जा, याच्यासारखा आईवडिलांचा आदर करायला शिक, आईवडिलांचे कामं ऐकत जायचं, त्यांची सेवा करायची, गोड बोलायचं शिकायचं. हे सगळ्या गोष्टी आई शिकवत असते. तर तो म्हणत असतो मला काही जमत नाही, पण तुला जमावं लागेल, तू हे बघून बघून करून घे. याचा काय फायदा, याचा काय फायदा म्हणजे फायदाच फायदा आहे. याचा खूप फायदा होणार आहे तुला. तुझ्याकडे बघण्याचा जो काही कुटुंबाचा जी दृष्टिकोन आहे ती चांगली होईल. तुझ्या ठिकाणी सर्वांचा आदर निर्माण होईल. गावामध्ये तुझं नाव होईल की हा आईवडिलांचा आज्ञाधारक मुलगा आहे. आईवडिलांच्या विरोधात असलेल्या मुलाला लोक मानतात का आज्ञाधारक मुलाला मानतात लोक? सांगतात जो आज्ञाधारक आहे. तर ती आई शिकवत असते. तसंच ज्ञानोबा ही आपली आई आहे. जे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना सांगत असतात, या ओव्याच्या द्वारे ते माऊली शिकवतायत की तुम्ही सुधरून जा. तुमच्याकडे जर हे अशा प्रकारचे अज्ञान असतील, दोष असेल तर सुधरा. काल आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या की हा जो अज्ञानी मनुष्य आहे तो कर्म करण्यासाठी अत्यंत आळशी असतो. मनामध्ये अत्यंत विकल्प असतात आणि खानपान वगैरे सगळं अशुद्ध अशा प्रकारचं असतं. मांसाहार वगैरे करणं. त्याच्यासाठी माऊलीनं दृष्टांत दिला की जसं रानामध्ये असलेली एखादी विहीर, जुनाट अशा प्रकारची विहीर आहे, त्याच्यामध्ये जसे आजूबाजूला काटेच काटे असतात, आतमध्ये सगळे पशुपक्षादिकांचे हाडकं वगैरे असतात, तसं याचं अत्यंत अशुद्ध शरीर असतं. आणि ज्याला आपलं स्वतःचं त्या ठिकाणी द्रव्य, दुसऱ्याचं द्रव्य हे काही कळत नाही, ते सगळे त्या ठिकाणी त्याची जशी दृष्टी असते, कुत्र्याची जशी दृष्टी असते की हे आपलं अन्न आहे काही दुसऱ्याचं आहे का, अशा प्रकारचे ते अज्ञानी लोक असतात. दुसरी गोष्ट, कुत्रा हा ज्याप्रमाणे त्या कुत्रीशी रात्रंदिवस रत असतो तसे हे सुद्धा अत्यंत स्त्रीलंपट असे असतात. हेही काल बघितलं. नित्यनैमित्तिक कर्म वगैरे ते काही जाणत नाही. पापाला कुठल्याही प्रकारचा पापाला कुठल्याही प्रकारचं ते मोजत नाही. सातत्यानं पापवासना अंतःकरणामध्ये असते. पुण्याला काही भाव देत नाही. पुण्यकर्म त्यांना करावं वाटत नाही आणि अत्यंत विकल्प अशी त्यांच्या मनामध्ये असतात. त्याला अज्ञानी म्हणायचं. थोड्याशा स्वार्थापोटी ते आपलं धैर्य सोडून देतात. अशा प्रकारे काही एखादी दुर्घटना घडली तर भयभीत पण तेवढेच होऊन जातात. अनेक प्रकारचे मनोरथ करत करत जीवन जगत असतात. मनोरथाबरोबर ते त्या ठिकाणी वाहून जातात. अशा अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ज्याप्रमाणे तो सरडा त्या झाडावर खालीवर विनाकारण येत असतो तसे ते विनाकारण कुठेही फिरत असतात. काही फारसं काम नसतं, काही नसतं, उद्देश नसतो, इकडे तिकडे फिरत असतात. अशा प्रकारे हे सगळे काल आपण बघितले.
एखादं व्रत सुद्धा तोडायला बघत नाही. एकादशी सारखं व्रत सुद्धा तोडून टाकतात जर जेवण चांगलं दिसलं तर. आणि जेवण जर आवडीचं नसलं, चटणी भाकरी पिठलं भाकरी दिसली तर म्हणतो आज मला एकादशी, आज मला उपवास आहे. पण चांगला श्री बालाजीचा बेत दिसला तर एकादशी सुद्धा तोडायला मागे पुढे बघत नाही. इथे काल बघितलं ना आपण, व्रताचे मोडी स्वधर्म पाये ओलांडी. स्वधर्म सुद्धा स्वधर्मानं वागत नाही, कुठल्या प्रकारचं नियम नाही. मनुष्य म्हटलं की त्याला नियम पाहिजे ना. इंद्रियाशी नियम नाही मुखी राम म्हणून काही, जेवी माशी सवे अन्न सुख नेदी ते भोजन. माशी जर पोटात गेली तर ते किती चांगलं भोजन असू द्या ती उलटी होऊन जाते माणसाला. तसं बिना नियमाचं माणसाचं जीवन नाही पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये नित्य नियम वगैरे असायला पाहिजे. याला कुठल्याही प्रकारचा नियम नाही, काही नाही, काही नाही, असं हे जीवन आहे. कुळेशी जो पाठ मोरा वेदाज्ञेशी दुरा कृत्याकृत्य व्यापारा निवाडून येणे. आपल्या कुळाला, आपल्या कुळाच्या मर्यादेला, कुलाचाराला जो पाठवा मोरा असतो, म्हणजे कुठलं कुलाचार वगैरे पाळत नाही, आपल्या कुल परंपरेमध्ये काय मर्यादा आहे या सगळ्या पाळायला पाहिजे. म्हणून तर सगळेजण मग त्यांचा आदर घेतात. प्रभू रामचंद्रांनी हे सगळं करून दाखवलं की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई वरु बचन न जाई. जे राजा दशरथांनी केलं, रघुराजांनी केलेलं आहे, हे सगळं परंपरेमध्ये जे सत्यवादी राजे होते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवलं. हे सगळं आचरून दाखवलं. त्याप्रमाणे आपल्या कुलामध्ये कोण कोण आहेत त्यांच्या नावाला बट्टा लागेल अशा प्रकारचं आपण वर्तन करायचं नाही. आपल्या कुळामध्ये काय काय कुलाचार आहे ते सुद्धा पालन करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला, पण तो त्याला पाठमोरा असतो, त्याला काही त्याच्याविषयी वाटत नाही. कोणतं कर्तव्य आहे कोणतं अकर्तव्य आहे याची सुद्धा तो जाण ठेवत नाही. कृत्याकृत्य व्यापारा निवाडून येणे, की हे आता कृत्य आपण करायला पाहिजे, हे निषिद्ध कर्म आहे, हे आपण करू नये, याची सुद्धा जाण तो ठेवत नाही. तो अज्ञानी मनुष्य आहे. वसू जैसा मोकाटू वारा जैसा आफाटू फुटला जैसा पाटू निर्जनी. वसू म्हणजे तो पोळ, पोळ म्हणजे कठाळ्या. कोणतं कळतं याच्यातलं तुम्हाला बघा. आता याच्यातलं ज्ञानोबाराने त्याला काय सांगितलेलं, वसू हे माऊलीची शब्द आहे, माऊलीची शब्द आहे. आपण त्याला कठाळ्या म्हणू. कठाळ्या म्हणजे असा मोकार, मोकार असं सरळपणे. वळू, हां, वळूचं वस्तू केलं इथं. तिकडं वळू आहे का तुम्ही? हा वळू पण म्हणतात, कोणी वळू म्हणतं, कोणी वसू, माऊलीने वसू म्हटलेलं आहे, आणि कोणी त्याला पोळ म्हणतं, आणि काही जण कठाळ्या म्हणतात. तर तुम्ही काय म्हणता? सांड. बघा आता किती शब्द झाले, किती शब्द झाले. म्हणजे जिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. म्हणजे कोणकोणत्या गावचं आहे, कोणत्या कोणत्या गावचं आहे, तिकडे जशी तशी भाषा असते, आणि ती फार मोठी गंमत असते, गंमत असते. आपण इकडून एक 12-12 कोसावर भाषा बदलतात. तिकडे विदर्भात गेलं तर बसा ना भाऊ, असं ते वेगळंच असते टोनिंग त्यांची, ते वेगळ्याच याच्याने बोलतात. इथं तिथं एक दुसरी ती एक भाषा. आमच्या इथं असं आहे, आमच्या तिथं तसं आहे. तर हे सगळं जे काही भाषेचा फरक आहे, हा जो कठाळ्या असतो, हा कठाळ्या म्हणजे सोडलेला, देवाला सोडलेला, देवाला सोडलेला असतो. तो मोकार फिरत असतो कुणकड, पण त्याला काही बंधन नसतं, कारण त्याच्यावर कोणाचा मालकी हक्क राहत नाही, म्हणून तो मोकार असतो. कोणाची बागा याच्यामध्ये शेतीमध्ये घुसल, कोणालाही हुंदाडीन, कारण त्याच्यामध्ये शक्ती बी खूप असते. तसे अज्ञानी लोक मोकार राहतात, मोकार सांड. कोणाच्याही त्या ठिकाणी कोणाचेही भांडणं काढतील, कोणालाही त्या ठिकाणी त्रास देतील, आपल्या शक्तीचा प्रयोग करतील कुठेही, अशा प्रकारचे ते लोक अज्ञानी असतात. वारा जैसा अफाट, वारा जैसा अफाट कोणकडेही वाहत असतो, अफाट असतो, तसं त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. वाऱ्यासारखं तर कुठेही जाईल, कुठेही बसेल, काहीही खाईल, असं त्याचं जीवन असतं. आणि फुटला जैसा पाटू निर्जनी, अरण्यामध्ये जर पाट फुटला, पाण्याचा पाट, आणि तिथं कोणीच नाही त्याला काय थांबवायला, कुणीकडे जातं ते पाणी? कुणीकडे पाणी जातं? अरण्यात आहे ते, त्याला काही कोणी शेतकरी लोक तरी पाटाचं पाणी कुठे घ्यायचं, काय घ्यायचं? विहिरीचं पाणी असलं तर ते जरी वाहत असलं तरी कोणत्या वाफ्यात सोडायचं? त्यांच्या हातात काय असतं? खोरं असतं.
खोर असतं ते बरोबर तिथे एक हे घालून टाकतात. समजा मिरचीकडे घालायचं असलं तर तिकडचं बारं फोडतात, बारच म्हणतात ना त्यात, हां तिकडचं बारं फोडतात, एकीकडचं बंद करून टाकतात. गव्हाला द्यायचं असलं तर इकडचं बंद करून तिकडं सोडून देतात. मग त्या पाण्याला सुद्धा एक नियम लावून देतात की तुला इकडे जायचं आता ते. पण आता अरण्यात पाठ फुटला तिथं कोणीच नाही, खोरं घेतलेलं नाही काही नाही, त्याला पाठ फुटला कोणीकडे जातं ते पाणी. तसं हे कुठल्याही प्रकारचा नियम वगैरे नसतो या अज्ञानी माणसाला. त्याच्या मनचेच नियम असतात, मनाचेच नियम असतात, आणि ते काही चांगलं नसतं ते अज्ञानी माणूस. आंधळे हातरू मातले का डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त दयाचे. माऊलीला काय काय एक एक दृष्टांतानं पटवून दिलेली गोष्ट आहे बघा. हातिरू म्हणजे हत्ती आहे, आंधळ आहे, हत्ती आहे, आंधळा आहे, माजला. माजला म्हणजे त्याला काही कुठलं भान राहिलं नाही. मला सांगा, आंधळा हत्ती मातलेला हत्ती म्हणजे फार आता कुणकडेही धावतोय तो. हत्तीला आकलन करणं एवढं सोपं आहे का? हे सर्कशीवाले फार प्रयत्न करून त्याला आकलन करतात. त्याला हत्तीला पकडणं सुद्धा एवढं सोपं नाही. हत्तीला पकडण्यासाठी मोठी विहीर खोदावी लागते, त्याच्यामध्ये काड्या कुड्या अशा टाकाव्या लागतात, खड्डं करावं लागतं फार मोठं, आणि त्याच्यात एक बाहुली ठेवावं लागते हत्तीनी, मोठी हत्तीनी करून ठेवावी लागते, तशीची तशी बाहुलीसारखी कागदाचीच असते ती काही मजबूत नसते चौबाजूने. आणि तो मातलेला हत्ती येतो आणि ते पाहतो, त्याला असं वाटतं की ही माझी सहचारिणी आहे, म्हणून तो दणकन उडी मारतो त्याच्यामध्ये, आणि ते पडतं खड्ड्यात. आणि मग खड्ड्यात पडल्यानंतर त्याला 8-10 दिवस खाऊच घालीत, त्याला पाणी बिणी खाणं पिणं त्याचं बंद करून टाकतात. त्यावेळेला तो थोडा शक्तिहीन होतो, आणि मग हे सर्कशवाले त्याला पकडून घेतात. मग त्याला बेताने सगळ्या गोष्टी शिकवतात, आणि त्याला असं कशावर आणतात, रोळावर आणतात. मग तो हत्तीसुद्धा बॅट बॉल खेळून दाखवतो. सर्कस पाहिली का तुम्ही? त्याच्या सोंडेमध्ये बॅट दिली का ते असं दन मारतो, चौका, छक्का, आऊट. काय ओरडतात क्रिकेटवाले घरामध्ये, असे जे आवडीचे लोक, काय त्यांना एक हर्ष होऊन जातो. काही तर सोफ्याहून उड्या मारतात. त्यांच्या मनासारखी गोष्ट झाली तर, नाही तर काहीला घाम बी येतो, काहीला दरदरून घाम येतो. जर चुकीचा कार्यक्रम चालला ना, दरदरून घाम येतो. मग एखाद्या माणसाला म्हणजे तू इथून बडबड, तू इथून उठतोयामुळेच असं व्हायला लागलं. असं कोणाला काय घेतं. तर हे जे असतं हे हत्तीला सुद्धा शिकवलं जातं. हत्तीसुद्धा आरती करतो, त्याच्या हातामध्ये आरती दिली, सर्कशीमध्ये तो आरती करतो. एवढा जो हत्ती बलवान आहे ते सर्कशवाले पकडतात. पण एखादा बलवान हत्ती आहे, आंधळा झाला आणि तो अत्यंत मातला, तर तो जसा कोणीकडेही पळतो, तसं हा अज्ञानी माणसाला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. का डोंगरी जैसे पेटले, डोंगर आहे, उन्हाळ्या दिवसामध्ये जिकडे तिकडे गवत वाळलेलं आणि पेटलं, ते डोंगर पेटल्यानंतर ती आग कुठे कुठे जाईल आणि काय करेल त्याचा काही नियमच नाही, इथून तिथून पेट घेतो. त्याप्रमाणे हा मनुष्य सर्वांना त्या ठिकाणी चटके देण्याचा त्याचा कार्यक्रम असतो, सगळ्यांना त्रास द्यायचाच उद्योग असतो. तैसे विषयी सुटले चित्त दयाचे. आणि या पंचविषयाच्या भोगामध्ये त्यांचं चित्त बेफाम झालेलं असतं. सगळ्या विषयाच्या भोगामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, त्या विषयामध्ये बेफाम झालेलं असतं. त्याला असं वाटतं की हे विषयाच्या भोगासाठीच आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे, म्हणजे जे जे आपल्याला येईल भोग वाटेल ते भोगतच राहा, अशा प्रकारचे अफाट झालेले ते असतात. पै उकरडा काय न पडे, मोकाटू कोणा नातुडे नाही, हा नातुडे, ग्रामद्वारीचे आडे ओलांडी कोण. काही दृष्टांत दिलेत की हे कसे मोकार असतात, काय असतात. एखादं जसं उकरडा काय न पडे, आता उकंडा आहे, उकंडाच म्हणतात का उकिरडा काय वेगळे तिकडं कोणी उकांडा वगैरे म्हणतो. पण त्याच्यात सगळे घाणेरड्या वस्तू आणून टाकायचे. पण जास्त करून गाईचं शेण वगैरे टाकलं त्याला उकांडा म्हणायचो. पण आता काही अगोदर अशा असायच्या, आता हे निघाल्या गाड्या बिड्या, माझा कचरा हो माझी जबाबदारी, हे आता आलायचं. अगोदर शांताबाई होती, आता हे माझा कचरा. आणि हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, आता ते ना एक दिन असं ते
वेगवेगळे गाणे वगैरे आता ते तिथं जाऊन टाकतात. ते उकरडा म्हणजे ती गाडीच झाली आता, तिथं जाऊन टाकतात. तर उकरड्यामध्ये काय नसतं सांगा तुम्ही? उकरड्यामध्ये काय एक वस्तू आहे का? किती घाणी असतात घरातल्या. कोणी चांगले खाणारे, कोणी वाईट खाणारे, कोणी कसे कशा कशाचा कचरा असतो. हे काही चांगलं एक गोष्ट आहे का ती सांगा तुम्ही? अत्यंत घाणेरड्या वस्तू घरातल्या ज्या असतात, सडलेल्या मिळलेल्या सगळे त्या आता डब्यात टाकतात आणि ते डबे त्याच्यात नेऊन ओततात. नाही तर अगोदर असे उकांड्यावर नेऊन टाकायचे. उकांड्यावर काय नसतं. तसं याचं जे मन आहे अज्ञानी माणसाचं एकदम उकांड्यासारखंच असतं. उकांड्यासारखंच मन असतं. काही त्याच्यात फरक नाही. कधीही त्याच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विचार वगैरे येतील असं काहीच नाही. वाईटच विचार येतात. पिण्या खाण्याचे वगैरे अशा प्रकारचे विचार असतात. पिण्या खाण्याचे विचार येणं म्हणजे उकांडाच आहे. त्याला या शरीराची किंमत कळालीच नाही. तुका निळा म्हणे लाहोनी हाती केली माती भाग्यहीना. निळोबाराय म्हणतात एवढं चांगलं आहारे मुढा भाग्यहीना नेलाशी पतना मोह भ्रमे नाही केली सुटिका काही येची प्रवाही पडिली. निळा म्हणे लाहोनी हाती केली माती. त्या ठिकाणी एवढं चांगलं प्राप्त होऊन त्याचं मातेरं करून टाकलं. मोकाटू कोणा नातुडे हे आपलं दृष्टांत होऊन गेलं की एखादं जसं आपण त्या पोलचं बघितलं तसं काही जनावर पण मोकार असतात. काही मोकार जनावर असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणाला ते भीत नाही. मारके असतात, कुठेही घुसतात. असा एक हा दुसरा दृष्टांत दिला. ग्रामद्वारीचे आळेन ओलांडी कोण. ग्रामद्वारे वेशीला ओलांडून जाणारे बरेच काही लोक असतात पण ते कामाकामाने जातात. पण हा जो असतो अज्ञानी मनुष्य याला काही नाही मारत. कधीही गावाच्या बाहेर चालला, कुणकडेही चालला. पण काही लोक कधी 4-4, 5-5 दिवस सुद्धा गावाची वेश ओलांडत नाही. तेव्हा आपलं काही कामच नाही तर कशाला जायचं. पण याचं रोज चालू असतं. याचं रोज असतं. चला इकून चक्कर टाकून, चला तिकून चक्कर टाकून. अशा प्रकारचे हे असतात. आणि हे अशा प्रकारचे खेड्यापाड्यात जास्त दिसतात लोक. खेड्यापाड्यात असतात. ह्या गल्लीत जातील, त्या गल्लीत जातील, तिकडं गप्पा इकडं गप्पा अशा प्रकारचे लोक असतात. जैसे सत्री अन्न झाले की सामान्य बिकाले वानसियेचे उभले कोण नरी घे. या ठिकाणी सत्री अन्न झाले. हे जे अन्नछत्र असतं लावलेलं त्याच्यात कोण जेवण करत नाही सांगा तुम्ही? कोणी येतं, कोणी त्या ठिकाणी बसतं. चांगले विचाराचे लोक, वाईट विचाराचे लोक तिथे येऊ बसत असतात ते अन्नछत्रामध्ये. तसं हा जो मनुष्य असतो याच्या ठिकाणी चांगल्या विचारापेक्षा तर वाईटच विचार जास्त असतात. की सामान्य बिकाले एखादे सामान्य मनुष्य आहे आणि त्याला एखादी काय सत्ता मिळाली तर तो त्याचा दुरुपयोग करतो. एखादी जर सत्ता त्याला मिळाली तर त्याचा काय करायला पाहिजे होता? सदुपयोग करायला पाहिजे. पण हे जे लोक असतात हे काय करतात? दुरुपयोग करून घेतात. सदुपयोग जे चांगल्या विचाराची माणसं असतात, बस सत्ता आली तर त्याचा सदुपयोग करून घ्या. काय झालं मी मागे तुम्हाला कधीतरी एकदा सांगितलं होतं. एकदा एक हत्ती मेला तर त्याला यमधर्माजवळ उभं केलं. यमधर्म त्याला म्हणायला लागला, अरे तू एवढा आगडबंब शरीर, तुला काही वाटायला पाहिजे. एक साधा माणूस 100 किलोच्या आत त्याचं वजन नसेल. तो साधा माणूस तुला सर्कशीमध्ये हे करायला लावतो, खेळ करायला लावतो. तुझे खेळणं बनवलं म्हणते. काही वाटतं का मला एवढं मोठं शरीर तुला मिळून काही? त्याच्या हत्तीला ते यमधर्म बोलायला लागला. तर हत्तीने सांगितलं म्हणे, महाराज माणूस तेवढा दिसायला छोटा आहे म्हणे पण फार करामती. तुम्ही एवढं काही साधं समजू नका त्या माणसाला. तुम्ही काय करताय म्हणले, मेल्यावर आणता. तुम्ही एखादा जिवंत धरून आणा, मग तुम्हाला कळेल तो किती चमत्कारी आहे म्हणून. तो भयंकर चमत्कारी आहे म्हणले, माणूस काही साधा नाही असा. तर अशा प्रकारे तो यमधर्मा म्हणला असं म्हणले हो. मग यमराजाने त्या दूताला हुकूम दिला. म्हणले अरे आता तुम्ही नाही का जिवंत माणसाला घेऊन चौघाला पाठवलं. उन्हाळ्याचे दिवस होते. एक माणूस गावामधला बाजावर झोपला, खिशाला पेन बिन डायरी, बाजावर झोपला. त्याला पाहिलं ते झोपेत होता. ते चौघाने 4 धरले ना ते पाय बाजाचे, उचललं. त्या जसं उचललं वर जायला लागलं त्याला आली जाग.
त्यानं पाहिलं, अरे त्याला सगळे भागवत ऐकत होता ना तो यमदूत कसे दिसतात ते. त्याने ओळखलं, म्हणले अरे ते यमदूत आहे, मला यमराजाकडे घेऊन चाले. ते काहीच बोलला नाही, डायरी काढली, त्याच्यातलं एक पानावर लिहिलं त्याने थोडं, पुन्हा झाकली डायरी आणि बसला तिथे. असं त्याने नेऊन यमराजाकडे उभं आणला. म्हणले हा जिवंत माणूस. यमराजाने लगेच त्याला, बोल तुझं काय नाव आहे, सगळं सांगितलं त्याने, अमुक धमुक नाव वगैरे सांगितलं. असं असं माझ्याकडे ते हत्तीने तुझी तक्रार केली म्हणले, असं तसं. तरी यमराज बोलायला लागला. तर त्याने काय केलं, ती डायरी काढली, ते जे लिहिलेलं पान होतं ते त्यांच्याकडे दिलं. दिल्याबरोबर त्याच्यावर लिहिलेलं होतं की अमुक अमुक माणसाला, अमुक अमुक नावाच्या माणसाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, तुमच्या सत्तेवर त्याची नेमणूक केलेली आहे, तुमची खुर्ची तुम्ही रिकामी करायची, या माणसाला तिथं बसवायचं, आपला विष्णू. आणि अशी सही केली होती, आपला विष्णू अशी सही करून. यमराजाचं धाबं झालं. म्हणजे बाबा हे तर विष्णू परमात्म्याचं ऑर्डर आहे, याला बसवायचं म्हणून. यमराजा सरकले, बसा म्हणले बाबा. यमराजच्या जागेवर कोणाची नियुक्ती झाली, या माणसाची नियुक्ती झाली. मग बसल्यानंतर मग आता यायला लागले पापीला धरू धरू. यमदूत धरून आणायला लागले ना. म्हणजे महाराज यानं खूप पाणी टाकू टाकू दूध विकलेलं आहे, काय करायचं बोला याचं. ते म्हणायचे स्वर्गात जाऊ द्या, स्वर्गात जाऊ द्या यांना. गेले स्वर्गात. दूध लगेच एक जणाला पुन्हा घेऊन आले. म्हणले महाराज हे 24 तास बुंगारी आहे, याचं काय करायचं. म्हणजे याला पण स्वर्गात जाऊ द्या, असे सांगायला लागलं. कोणी बिड्या फुकणारे, कोणी कसे, कोणी गांजा ओढणारे, जे आले ते जाऊ द्या स्वर्गात. आणि त्या मोकार लोकांची स्वर्गात गर्दी झाली ना. तिथं जे पुण्य करून गेले होते, ते सगळे घाबरले ना. म्हणले अरे इकडं कसं का आले, इथं आपल्याकडं फालतूची अडचण झाली. म्हणजे कोण सोडायला लागलं यांना. गडबडले सगळे, देवाधिकांना हाक मारायला लागले. ते हळूहळू सगळ्या देवांचं सभा जमली. लगेच विष्णू परमात्म्याला सांगितलं, अहो महाराज आपल्याकडे सगळी गडबड झाली, यमराज काही घ्यायला लागले का. हे सगळे चुकीचे निर्णय झाले म्हणले, काही कळायला तयार नाही. सगळे बुंगारे बांगारे आपल्याकडे यायला लागले. विष्णू परमात्मा सुद्धा म्हणले काय झालं नेमकं, काय कळायला तयार नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आले, ते विष्णू परमात्मा आले. काय रे म्हणले, कोणी बसवलं तुला इथं. यमराजाला दम दिला. म्हणले यमराजाने सांगितलं तुमची चिठ्ठी होती, आता तुमचं ऑर्डर म्हणलं, मी काय करणार, मी बसवलं बा. अरे पण मी कधी लिहिलं, मी कधी ऑर्डर दिली. म्हणले ते काय डायरीत त्याची. त्याला विचारलं, त्याने डायरी काढून दाखवली. तो मला अरे भगवंताने सांगितले हे मी कधी लिहिलं. म्हणले तुझ्या हाताने लिहिलेलं आहे. हो म्हणले मीच लिहिलेलं, पण मला एक सांगा, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोणाच्या सत्यानं लिहिलं बोला. तुमच्या सत्तेनंच मला लिहिता आलं ना, माझे हातपाय चालले, सही करता आली, कोणाच्या सत्यानं. म्हणले हो माझ्या सत्यानं. मग ते तुमचंच आहे, तुम्हीच लिहिलं. अरे बापरे म्हणले, माणूस फार चमत्कारिक दिसतोय बरं का. अरे ठीक आहे बाबा, पण हे असले वाईट लोक कशाला स्वर्गाला पाठवायला लागला, कशासाठी पाठवायला लागला. काही नाही म्हणले, मला थोडा वेळ सत्ता मिळाली, सदुपयोग करून घ्या. आपला मुख्य मुद्दा आहे बस, सत्ता मिळाली तर त्याचा काय करून घ्यायला पाहिजे, सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. एवढाच आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचा दुरुपयोग करू नका. इथं काय लिहिलं की सामान्य बिका आले. सामान्य माणसाला जशी सत्ता आली की ते कुणकडे बी त्या ठिकाणी वागत असतो, तसं हे अज्ञानी लोक आहेत, ज्यांना थोडी सत्ता मिळाली की हे चुकीचं वर्तन करतात. काही काही माळकरी लोक सुद्धा कधी हे नगरसेवक झाले की दारू पितात, असे सुद्धा मी पाहिले. मग नुसतं एखादी थोडीशी सत्ता मिळाली की लगेच काही पण करायला लागले. गावात एखादा सरपंच झाला तर तो सुद्धा दारू प्यायला लागतो. अगोदर चांगला माणूस, सज्जन माणूस, पण त्याला सत्ता आली की ते सुद्धा दारूच्या बाटल्या फोडायला लागतात. असे मी काही काही माणसं पाहिले. हे सरपंच, उपसरपंच, हे सगळे लोक असे करतात. म्हणजे फार मोठी सत्ता असते कधी, काहीच नाही. सरपंच म्हणजे जबलपुरी मिरची, धड तिखट ना धड पोचट, असं त्यांना ते काय फार मोठं हे थोडंच असतं. आणि उपसरपंच तर विचारूच नका, घेणं देणं कंदील लावून येणं, पदरचं घासलेट. पण त्याचं भलतं, एखादी सत्ता आली तर त्याचा सदुपयोग करून घ्या. आपला प्रतिपाद्य विषय सदुपयोग करा. पण हे अज्ञानी लोक
त्यांच्या हातात सत्ता आली की ते कधीच त्याचा सदुपयोग करत नाही, दुरुपयोग करतात, असं त्याचा अर्थ आहे. हे अज्ञानी लोकांचं वर्णन आहे. वानसीचे उभले कोण नरी घे. वानसी म्हणजे त्या ठिकाणी वेश्याच्या घरामध्ये जायला नाही पाहिजे. पण हे जे अज्ञानी लोक असतात यांना कळत नाही की ह्या शरीराचं काय मूल्य आहे. आपण अशा प्रकारचे, जी अत्यंत नीच अशा प्रकारची स्त्री आहे, जिचा व्यवसाय चुकीचा आहे, तो व्यवसाय अत्यंत चुकीचा आहे, पापाचरण आहे ते, आणि तिच्या घरी कशाला जायला पाहिजे. पण हे अज्ञानी लोकांना हे कळत नाही. कितीतरी अशा प्रकारचे वेश्यागमन करणारे हे अज्ञानी असतात. अनेक अंगानं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तैसे जयाचे अंतःकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे. असं ज्याचं अंतःकरण असतं ते चुकीचंच वागायचं, सगळ्या आपल्या शरीराचा कचरा करून टाकायचा, मनाचा कचरा करून टाकायचा. तर अशा प्रकारचे जे लोक आहेत त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, भरपूर अशा प्रकारचं तिथं अज्ञान आहे. आणि विषयांची गोडी जित मेलान संडी स्वर्गीय खावया जोडी येथुनीची. आणि या पंचविषयाची लालसा एवढी त्यांच्या मनामध्ये असते की जिवंतपणी तर ते या भोगाला सोडितच नाही. शब्दस्पर्श रूपरसगंध या भोगाला तर ते सोडितच नाही. नेहमी भोगण्याचीच त्यांची लालसा असते. पण मेल्यानंतर सुद्धा आपल्याला हे भोग मिळावे म्हणून काहीतरी सुकृत करून ठेवतात, यज्ञ करतात, पुण्य मिळवून ठेवतात. व इथलं तर काम झालेलं आहे आपलं, पण मेल्यावर सुद्धा आपल्याला काय मिळायला पाहिजे, स्वर्गात आपल्याला अमृत प्यायला मिळायला पाहिजे, अप्सरा बघायला भेटली पाहिजे. हे सगळे त्याच्या लालसा असतात. मेल्यानंतर सुद्धा असे काही असतात. आणि 90 वर्षानंतर एक माणूस मेला, स्वर्गात गेला आणि त्याने त्या अप्सरा पाहिल्या आणि तो पश्चाताप करायला लागला. म्हणले मला जर हे अगोदर कळालं असतं तर मी त्या रामदेव बाबाच्या कशाला नादी लागला. त्यांच्यामुळे मला 30 वर्ष आयुष्य जास्त झालं ना, मी 60व्या वर्षी तिथं आलो असतो ना म्हणले बघायला. असे काही काही लोकांच्या लालसा असतात की इथंही नाना प्रकारचे भोग भोगायचे आणि स्वर्गातही भोग भोगायचे. आणि ते स्वर्गामध्ये जाऊन त्याची स्वर्गाला जाण्यासाठी तयारी करतात. स्वर्गीय खावया जोडी येथुनीची. स्वर्गात सुद्धा भोग भोगण्याकरता इथून जोड करत असतात. जो अखंड भोगाजचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख देखोन विरक्ताचे सचेल करी. हद्द करून टाकली माऊलीने. जो अखंड भोगाजचे, ज्याच्या मनामध्ये केवळ भोगासक्ती आहे, जया व्यसन काम्य क्रियेचे म्हणजे तो अत्यंत स्त्री आसक्त अशा प्रकारचा माणूस असतो. आणि एखादा विरक्त माणूस जर भेटला तर त्याचा जर स्पर्श झाला तर सचेल स्नान करतो, विटाळ झाला म्हणून. म्हणजे विरक्त माणसाचे मुख देखोन विरक्ताचे सचेल करी. विरक्त माणसाला पाहिलं तरी तो म्हणतो विटाळ झाला. त्यांच्याकडे जाणं नको, त्यांच्याशी बोलणं नको, कारण ते संसारातून बाजूला काढणारे लोक आहेत. आणि आपल्याला तर हे सगळं बायका मुलं वगैरे हे सगळं आवडतं त्यांना. अखंड भोगासक्त माणसं जे असतात ते माऊलीने जे वर्णन केलं ते अज्ञानी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत. विशोशिनोने जाये परी नशिने सावधुनो हे कुहिला हाती खाये कोढी जायसा. हे विषय सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी त्याची शक्ती राहत नाही भोगण्याची. विषय भोगण्याची सुद्धा शक्ती राहत नाही, तरी ते त्या विषयाच्या मागे पळतच असतात. विषय भोग तरी कुठपर्यंत असतो, एक तारुण्याच्या स्थितीमध्ये असतो. नंतर इंद्रिये मावळली, आला बागुला आजा. नंतर विषय भोगाकरता हे इंद्रिय तेवढे राहत नाही. आता हे दात आहेत हे काही सतत आपल्याला चांगली वस्तू खाऊ देतील का. तुम्हाला तारुण्यामध्ये कडाकड हरभरे फुटाने फोडता येतील आणि तुम्ही म्हातारपणात फोडावर नुसता तुकडा करायचा उशीर दातच तुकडा होईल, दातच पडून जाईल. ते भोग भोगण्याची शक्ती राहत नाही. इंद्रिय सगळे तुमचे कुचकामी होऊन जातात कुठल्याही प्रकारचे, पण त्यांचं मन कुचकामी होत नाही. म्हातारे झाले तरी त्यांना काहीतरी खावंच वाटतं, ल्यावंच वाटतं. म्हातारी सुद्धा म्हणते की मला शोभल का ही साडी. आता तुझं वय किती आहे, 70 वर्षाचं वय झालं आणि तू 5-50 साड्याचा ढिगाल घातलाय म्हणजे तुला काही शोभत का. घे ना कोणती बी. नाही मला शोभून दिसन. अरे आता तुझी शोभा संपली. तुझं नाव जरी शोभा असलं तरी आता तू शोभा राहिली नाही. जरी तुला कोणी शोभा म्हणलं तरी आता ते नाव सुद्धा कोणाला सांगू नको.
आता तुला जे म्हणतात ना आजी, कोणी म्हातारी म्हणतं, तेवढंच बरं आहे. आता त्या नावाची शोभा राहिली नाही, तुझ्या रूपाची शोभा राहिली नाही, आणि तू आता विनाकारण एवढ्याला शाळा पाहू नको. असं डोळे झाकून घ्यायची, जी हाताला आली ती घालायची. ते संपलं, तो विषय संपून गेला. एक विशिष्ट काळ आहे त्याला. ते शोभून दिसणं वगैरे हे जे असतं हे तारुण्याचा काळ असतो. डोक्याचे केस पांढरे व्हायला लागले तर जास्त माणसांनी हे कपडे लत्ते मला शोभून दिसतील का वगैरे काही नाही, आपलं जे आले ते घालून घ्यायचे मुकाट्या, आहे की नाही. तर अत्यंत भोगासक्त हे जीवन असतं. ते त्यांना सतत असं वाटतं की मला हे पाहिजे. मुख देखोन विरक्ताचे सचेल करी. विरक्त माणसाचं तोंड पाहिलं की ते त्याला विटाळ झाला म्हणून आंघोळ करून घेतात. मन सगळं त्या भोगामध्ये अडकलेलं असतं. विषो शिनोनी जाय, असं आपण विषय ते शिनून जातात. वयाच्या मानाने कुठल्याही प्रकारचा विषय त्याला प्रतिसाद देत नाही, पण तो शिनत नाही. कुहिला हाती खाय कोडी जैसा, म्हणजे एखाद्या हाताला जर रक्तपित्ती वगैरे फुटली, एखाद्याच्या कोड फुटला, काही फुटला, तर ते कधी कधी असं पाणी सुटतं, त्याला किळसवाणी असतात. पण तो मनुष्य जसं त्या हातानं सुद्धा जेवण करतात, त्याला त्याची तशी किळस वाटत नाही. तसं हे लोक जे विषयासक्त लोक आहेत, यांना म्हातारपणात सुद्धा हे विषयाच्या भोगाची किळस वाटत नाही. त्या गोष्टीची किळस आली पाहिजे, पण यांना किळस येत नाही. कुहिला हाती खाय कोडी जैसा, खरी टेकोनी दी उडे, लातोनी फोडे ना काढे, तरी जेवीन काढे मागवता खरं. मागं ते कुत्र्याचं उदाहरण झालं की ग्रामसिंहाच्या ठाई जैसा मिळणी ठाऊ आठाऊ नाही. हे कुत्रे जसे कुत्रीच्या मागे मागे फिरत असतात, तसं एक गाढवाचं उदाहरण दिलं. गाढव सुद्धा गधडीच्या मागे मागे फिरत असतो. आणि इथे माऊलीने सांगितलं खरी टेकोनी दी उडे, लातोनी फोडी ना काढे. आणि ती जी गाढवीन आहे ती त्या गाढवाला लाता मारित असते, असं त्या नाकाला तोंडाला लाता मारत असते. लाता मारलं तरी तो मागे मागे फिरत असतो, मागे मागे फिरत असतो. असे हे अज्ञानी लोक जे आहेत ते अत्यंत स्त्री आसक्त असते. एखाद्याला स्त्री खेकसली, बोलली, कधी कधी काही काही बोलली, काही भांडली, काही वाईट शब्दात जरी बोलली तरी ते त्या ठिकाणी त्यांना काही त्याची लाज वाटत नाही, काही लाज वाटत नाही. तरी जेवीन काढे माग होता खरू. अशा प्रकारचे हे लंपट लोक असतात. म्हणजे त्यांना एक प्रकारचे त्याला कुत्र म्हणावं का गाढव म्हणावं का बोकड म्हणावं असं कळत नाही. म्हणून काही कीर्तनकार लोक वगैरे कधी कधी शिव्या पण देतात. बोकडाची अवलाद, गाधड्याची अवलाद असे बोलत असतात. त्यांचं ते अधिकार असतो म्हणून ते कीर्तनातून याच्यातून ते बोलत असतात. असं त्यांचं जीवनच असतं. अत्यंत भोगासक्त मनुष्य जो आहे ते गधडाच आहे, तो कुत्राच आहे. उलट कुत्र्याचे सुद्धा उपमा कमी पडेल, गधड्याची उपमा सुद्धा कमी पडेल. जर गधड्याला बोलता आलं, कुत्र्याला बोलता आलं, तर तो एखाद्याला केस करीन की माझ्यात फार काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत, माझ्यापेक्षा हे फालतू आहे म्हणून तो एखाद्याला केस करीन. नाथ महाराजांनी भागवतात लिहिलेलं आहे की त्या कुत्रा असो किंवा गधडी असो, जर गर्भवती झाली तर तो गधडा कुत्रा कधीच त्याला हे करत नाही, स्पर्श करत नाही. पण माणसं त्याच्यापेक्षा बेअक्कली आहेत असं त्या ठिकाणी नाथांनी लिहिलेलं आहे. ती ओवी तुम्ही नंतर तुम्हाला काढून दाखवील, ती प्रत्यक्ष ओवी नाथ भागवतामध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे आहे हे अज्ञानी लोक आहेत सगळे, की तरी जेवीन काढे मागोता खरू, तैसा जो विषया लागी, उडी घाली जळती आगी, व्यसनाची अंगी लेणी मिरवी. हा विषयाच्या भोगासाठी जळत्या आगीत उडी घालायला मागं पुढं पाहत. आपल्याला ते मिळाले पाहिजे. मग कुठलेही असो, शब्द विषय असो, स्पर्श विषय असो, गंध विषय असो, विषयाच्या भोगामध्ये एवढं मन अडकलेलं असतं की ते भोग मिळवण्याकरता जळती आगी घाली ती उडी, आणि व्यसनाची अंगी लेणी मिरवी. आणि नाना प्रकारचे व्यसन भूषणानं मिरवतो. लेणी कशाला म्हणतात? अलंकार त्याला त्याचं भूषण, त्या गोष्टीचं भूषण असतं. लोकांनी फक्त त्याला जर म्हटलं का तुम्हाला माहिती आहे का रात्र झाली, बस यांनी ते लगेच ग्लास बिस काढून ठेव. असं नाही, ते रात्र झाली का घेतातच. तो म्हणतो आपण दिवसभर फ्रेश राहतो, पण रात्री आपण कोणाचेच नाही. त्याचं त्यांना भूषण होतं. आणि काही काही बायका सुद्धा नवऱ्याचं असं वर्णन करतात
आमचे पप्पूचे पप्पा एवढे हुशार, एवढा त्यांना हिशोब येतो, पण एकदा पेले मग कोणाच्या बापाचे, पण पेत नाही तो तुम्ही लगे लाखाचा हिशोब विचारून घ्या. लई डोकं भारी, करा वर्णन. असं काय त्यांचं वर्णन करण्यासारखं आहे त्यांच्यामध्ये सांगा. काही वर्णन करण्यासारखं नाही, पण असं ते करतात वर्णन, आणि त्यालाही त्या गोष्टीचं भूषण वाटतं. बिड्या पेणाऱ्याला त्याचं भूषण वाटतं, आणि भूषण नाही वाटलं कुठं कशाला त्यांनी लावले असतं, भूषण वाटतं त्यांना त्या गोष्टी, ते काढणं ते भूषण वाटतं त्यांना. जसं काय एखादा अलंकार आहे. अगोदर तर ते हे ठेवायचे, लायटर ठेवायचे. काय सांगायचं आता तुम्हाला, त्या लायटरचं ते असं लगेच जाळ व्हायचं, लगेच ते पेटवायचं, त्याचे भूषण वाटायचं. आम्ही बिडी पितो असं तसं. एक जण तर भीष्णाने म्हणला, अहो मी बिडी पितो हो, पण मला काडीच लागत नाही. मी म्हणलं काडी लागत नाही एखाद दिवशी. नाही तसं नाही म्हणले, मी एकदा सकाळी चुलीवर जर बिडी पेटून घेतली का मग बिडीला बिडी मध्ये काडी घेतच नाही म्हणे, मध्ये मला काडी लागतच नाही. त्याचं भूषण माणसाला ह्या गोष्टीचं भूषण. इथं लिहिलंय असं, व्यसनाची अंगी लेणी मिरवी. लेणी म्हणजे त्याचे अलंकार मिरवतो. तुम्ही कोणती तंबाखू खाता, गाय छाप का सुरे छाप? तो म्हणतो आपण तर काटाच्या पानचट. हे काटा छाप काय तंबाखू? खरं तर गाय छाप लय कडक, चुना बिनाला लय कडक. आता मला जेव्हापासून समजतं तेव्हापासून मी गाय छापच. मी नाही म्हणजे त्याला असं वाटतं, त्याचं सुद्धा त्याला काय आहे भूषण, त्या गोष्टीचं सुद्धा भूषण. हो, सगळ्याचं भूषण असतं त्यांना. दारूचे ब्रँड सांगतात, हो, त्याचे सुद्धा अनेक प्रकारचे ब्रँड सांगतात की याचे ते लय भारी 3X रम असे वेगवेगळे नाव येतात. तर त्याचे नाव सांगतात, इंग्लिश अशा प्रकारे. अहो ते मुलीला बघायला गेला एक जण, तर मुलीला त्याने प्रश्न विचारले, नाव वगैरे शिक्षण. मागून म्हणलं तुम्हाला इंग्रजी जमते का? असं सहज बोलण्याची शो. ती म्हणले पाहू ना जेवण झालं. मग ती म्हणली इंग्लिश. तिला काय वाटलं इंग्लिशच आहे काय. तर अशा प्रकारचे त्याचंही खूप भूषण असतं. व्यसनाची अंगी लेणे मिरवी. कुठलंही व्यसन असू द्या, गांजा बिंजा हे सगळे अनेक व्यसन, शिंदी ताडी, खेड्यापाड्यात बरेच प्रकारचे हातभट्ट्या वगैरे, हे सगळे व्यसनीच लोक आहेत. काही मी पाहिलेले. कधी खेड्यापाड्यात मी लहानपणी होतो ना, संध्याकाळी त्यांचे तमाशे पाहिले. कुठं मारुतीच्या मंदिराजवळ यायचं, इकडून तिकडं फिरायचं, काही गप्पा मारायच्या, कोणाला विषय द्यायच्या, काही लोक त्यांच्या गमती करणारे. हो, सकाळी तो काय बोलला तो लगेच आवाज करू बोलायचं. हो, शर्ट काढू फेकून द्यायचं. कोण आहे येऊन जा. त्याला असं वाटतं की आपल्यात लईच ताकद आली. असे किरकोळ कारकोळ लोक आहेत, पण प्याल्यावर एवढे काही मस्त्या करतात की माणसाला वाटतं एवढी शक्ती याच्यात कसं काय आली काय म्हणून असं वाटतं. बरं, एक जण पेताळ माणूस फेटाबिटा घालून कीर्तनात बस आणि एक चिलट आलं त्याच्या फेट्यावर बसलं. तर ते कीर्तन ऐकेपर्यंत मान हलवीत होता, पण त्या चिलटाला बी चांगलं वाटलं. चिलट म्हणलं हे काहीतरी चांगली जागा दिसती बरं, असं करीत होतं ते चिलट. आणि ते तिथून उठलं ना अड्ड्यावर गेलं ना, तिथून उठलं ते कीर्तन ऐकलं, अड्ड्यावर गेलं. त्याने ते ग्लास घेतला दारूचा. ते चिलट म्हणलं हे आत्ता तिथं विठ्ठल करीत होतं आणि इकडं कसं काय आलं म्हणले. त्याचा अर्थ याच्यात काहीतरी भारी कार्यक्रम असायला पाहिजे. त्या चिलटाला असं वाटलं. मग ते चिलट उठलं त्याच्या फेट्यावरून आणि त्या ग्लासावर येऊन बसलं, आणि त्या ग्लासावरच्या काठाला लागली एवढीच गेली, फक्त चव एवढी त्याच्या पोटात गेली, तर चढली बोजा चिलटाला चढली. जसं ते निघालं, एक मधून एक टेकडी होती अशी मोठी टेकडी, बाजूला हे म्हणलं तर माय एवढं वाईट नाही.
त्या टेकडीला ते चिलट म्हणायला लागले, 2 तुकडे करून फेकील. हे असे लोक, ते हे सगळे भूषण म्हणून मिरवतात. काय त्याचं भूषण आहे? पण इथे माऊलीने सांगितलेलं की अज्ञानी लोक जे आहेत ना, ते व्यसनी असून सुद्धा त्याचं व्यसनाची अंगी लेणी मिरवी. फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते रोहिणीची. आणि विषय भोगा करता जसा तो हरिण पाणी समजून त्या मृगजळाच्या मागे, रोहिणी नक्षत्रासारखं रोहिणीची हाव म्हणजे दुपारी उन्हाळ्या दिवसात दुपारी 12 वाजता अशा झळाया राहतात, असं झळाया दिसतात, पाण्यासारख्या दिसतात. पण आपल्याला माहिती आहे ते पाणी नाही, त्या झळाया आहेत. पण हरिण त्याला पाणी समजतं. आणि पाणी पाणी करीत करीत पाणी पिण्याकरता एवढं पळतं, ते एवढं पळतं त्याचं लगे अगदी दम भरून येतो त्याला. एखाद्या वेळेला त्याचं झेंडू फुटायची पाळी येते. इथं माऊलीने सांगितलं फुटोनी पडे तव मृग वाढवे हाव, मरायची पाळी येते पळू पळू, परी न म्हणे ते रोहिणीची. पण तो कधीच म्हणत नाही की एक खोटं आहे म्हणून, असं म्हणतच नाही. तसे हे विषयासक्त लोक आहेत, मरुस्तर विषयामध्ये रचले पचलेले असतात, मरुस्तर. पण ते विषय खोटे आहेत, हे त्या ठिकाणी आपल्याला दुःख देणारे आहेत, असं कधीच त्यांच्या मनात येत नाही. मरुस्तर ते त्या विषयाच्या भोगामध्ये रंगलेलेच असतात. तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी, परी तरी त्रासून एगे धरी अधिक प्रेम. जन्मल्यापासून मरेपर्यंत कितीतरी विषयापासून त्यांना त्रास होतो, तरी परंतु ते त्याला त्रास समजत नाही, त्रास समजत नाही, असे ते असतं. अहो दारुड्या माणसाला त्या यमधर्माने विचारलं की तुला पुढच्या जन्मात काय व्हावं वाटतं, काय पाहिजे तुला? तो म्हणला काय, त्या दारूने किडण्या खराब होतात ना, 4-5 किडण्या द्या म्हणले पुढच्या जन्मात. एवढंच म्हणायचं, म्हणजे मरुस्तर आपलं ढोशीत राहील बस. तर हे असे जे असतात यांना काही नाही, जन्म मेला तरी त्यांना विषय सुटत नाही, मेला तरी सुटत नाही. जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती बरी, विषयापासून खूप त्रास होतो. काही दारू पिणाऱ्याला काही त्रास होत नाही का? फार आतड्याला आतडे जळतात त्यांचे, त्रास असतो त्याला. हो त्रास असतो. त्याची चव पण काही चांगली नसते म्हणतात, चांगली नसते. त्या बायकोने एकदा थोडी चव करून पाहिली, कडू लागली. तर ती म्हणली अहो तुम्ही कसं काय पिताय, तुला काय वाटतं? आम्ही काय मजा म्हणून पिताय? अरे लई सोसावं लागतं असं. ते असले सुद्धा चव चांगली नाही, त्याचा परिणाम चांगला नाही, तरी पण ते त्या ठिकाणी मरेपर्यंत त्याला सोडत नाही. विषय त्याला जे काही आहे ते अत्यंत त्रासदायक आहे. कोणताही तुम्ही व्यसनाधीन माणूस असू द्या, व्यसनापासून कधीच त्याच्या शरीराला चांगल्या गोष्टी मिळत नाही, वाईटच आहे. तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सरसारखे आजार होतात, काही चांगल्या गोष्टी आहेत का? ते विषच आहे ते एक प्रकारचं. भयानक आजाराला त्याला सामोरं जावं लागतं. पण ते तरी त्रासून एगे धरी अधिक प्रेम, तरी ते त्याचा त्रास मानत नाही, त्याच्याविषयी जास्त लळा असतो त्यांना, जास्त लळा असतो. डॉक्टरनी जरी सांगितलं की तुम्ही बिड्या ओढू नका, तरी ते कानाकोपऱ्याला जाऊन ओढतो, सांगतच राहते डॉक्टर. असे ते लोक, डॉक्टरने सांगितलं तरी सोडित नाही, इथपर्यंत त्यांची तयारी असते. काही विषयाविषयी इतकी त्यांना लालसा असते. आता त्यानंतर माऊलींनी सांगितलं पहिली ये बाळ जसे आईबा हेची पिशे, ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. आता सुरुवातीला काय असतं लहानपणामध्ये, आई बाबा लेकरू, त्यांच्याविषयी त्याला लळा असतो छोटा आहे तोपर्यंत. पण एकदा 2 हाताचे 4 हात झाले, ते 2 पायाचे 4 पाय, तसे काय होतात माणसाचे 2 पायाचे 4 पाय होतात. पण आपण त्याला काय म्हणायचं, 2 हाताचे 4 हात. एकदा झाले की मग तो आईला विसरून जातो. जेवढा तो अगोदर आई करत होता, पण आता घरात आलं तर आई म्हणून हाका मारत नाही, ती कुठे? मग ते स्त्री मांसे भुलवणी ठाके, या असं सांगितलेलं आहे. आईला बरोबर बोलत नाही, काही नाही, बोलला तरी वसकून बोलन. आई म्हणते मी तुला लहानाचं मोठं केलं, तुला 9 महिने तुझं ओझं व्हायला पोटात. तो म्हणतो काय किराया असेल ते घेऊन टाक.
ती काय किरायाची खोली आहे? आईचं उदर म्हणजे त्याचा काही किराया पैसा ठरवण्यासारखा आहे? अरे मी तुला 2-3 वर्ष दूध पाजलं, काय लिटरने धरायचं धरून घे आणि घे पैसे. त्या दुधाची कशी बरोबरी होईल? पण आईला विचारत नाही, परत परत बोलतो. आई म्हणते अगोदर लई गोड गोड बोलत होता, पण आता एवढा कडू झाला म्हणले, एक शब्द पण ऐकून घेत नाही, परत परत बोलतो, खूप कडू झाला. आम्ही एकदा कुठंतरी जेवायला गेलो होतो तर तिथं भोपळ्याची भाजी केली, भोपळ्याची भाजी. ते खायला लागलो तर ते कडू लागली, ती भोपळ्याची भाजी कडू लागली. तर मी म्हणलो बो हे भोपळ्याची भाजी कडू आहे, भोपळं कडू नाही. म्हणले महाराज आम्ही तर गोड भोपळी वेलीचं आणलं, आमच्या शेतात वेल आहे म्हणले भोपळ्याची, आणि गोड वेलीचं आणलं नाही, कडू कसं काय झालं, कडू कसं काय झालं? ते पोरगं मला सांगायला लागलं, म्हणले आम्ही गोड वेलीचं आणलं. तेवढ्यात त्याचा बाप आला, तो अनुभवी होता. तो म्हणला बाबा मी तर आपल्याच वेलीचं आणलं नाही, हे कसं काय कडू लागायला लागलं? अरे तुला माहीत नाही, आमच्या काळाचे पांडे झाले. ज्या भोपळ्याला म्हशीनं हुंगलं ना ते कडू पडत असतं, असं सूत्र आहे ते. एखाद्या भोपळ्याला म्हशीनं हुंगलं ते कडू पडत. तसे हे पोर आधी लई गोड राहत, आधी गोड राहत, मग म्हणजे लईच कडू झालं, लईच कडू झालं. अशा प्रकारे ते म्हणतात हे पाहिल्यासारखं राहिलं नाही. इथं माऊलींनी सांगितलेलं पुढे मग स्त्री मांशे भुलवून ठाके तरुणस्तावत तरुणी रक्त हा, असं वर्णन केलेले शंकराचार्यांनी सुद्धा. बस त्याला जे काही आवडतं ती बायको आवडते, आई एवढी आवडत नाही. सासूरवाडीकडची माणसं आवडतात पण इकडची माणसं आवडत नाही. सासू तीरथ, सुसरा तीरथ, आधा तीरथ साली, माँ बाप तो गए नदी नालीन, पुरा तीरथ घरवाली, अशी त्याची स्थिती होऊन जाते. पुढे चालून त्याची स्थिती अशी होते की तो विसरून जातो. मग स्त्री भोगिता ठावो वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोच प्रेम भाव बाळकाशी आणे. आणि मग स्त्री बरोबर राहता राहता एक 10-20 वर्षात तर लगे पुन्हा म्हातारा होत. मग तेच प्रेम लेकरा बाळव, लेकरा बाळव 10-20 वर्ष झटपट निघून जातात. हा हा म्हणता निघून जातं, झालं जिकडं तिकडं. एकदा 2-3 मुलं बाळ झाले की बस ट्याव म्याव अमुक धमुक, मग त्याच लेकरामध्ये त्याचं मन गुंतून जातं. मग येता जाता तंप्या मंप्या काय त्यांचे जे नाव असतील तसे. हो, आता तर फार वेगवेगळ्या प्रकारचे नावं पण आहेत, कधी कधी उच्चार करायला पण अवघड जातं. अशा प्रकारचे नाव ठेवतात. अगोदर तरी देवाचे नावं ठेवायचे, कृष्णा रामा हरी वगैरे नाव होते. आता तसे नाव राहिलेले नाही, कुठले कुठले नाव ठेवतात. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ते सगळं प्रेम जे आहे ते लेकरावर आणतो. मग वृद्धाप्य काळ लागला की तेच प्रेम, तोच प्रेम भाव बाळकाशी आणि, हे सगळं अज्ञानी माणसाचं वर्णन चाललेलं आहे. आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयाची जो. एखाद्या वेळेला जर एखादं लेकरू आंधळं झालं, आंधळं असलं तर आई जशी त्याला विसरत नाही, त्या लेकराचं जास्त काळजी घेते. वयाला दिसत नाही. तसं या सगळ्या या लहान लेकरा बाळामध्ये याचं मन अडकलेलं असतं, लेकरा बाळामध्ये मन अडकलेलं असतं. घरी आला की त्या लेकराला उचलील, त्याच्याशी बोलल. घरी एकदा आला की मग ते सगळं अगोदर जसं म्हणत होता ती कुठे, मग ते विसरून जातो. मग आता लेकराची आठवण करतो, हे कुठे रे, ते कुठे रे. मग मुलगी असो मुलगा असो त्याच्यावर ते नाव घेऊन त्याच्या जवळ घेईल, त्याला कुरवाळील. अशा प्रकारचं ते होतं. जाणतयाच्या ठाई अज्ञानाशी पारू नाही, आता अनेक काही चिन्हे सांगू. अशा प्रकारचा जो मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी अज्ञानच अज्ञान आहे. आणखी अज्ञानी लोकांचे लक्षण सांगतो. ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात की तुम्ही जे लेकरा बाळावर प्रेम करता, म्हणजे याचा अर्थ लेकरा बाळावर प्रेम करू नका असा त्याचा अर्थ होत नाही. बरं, त्या ठिकाणी जास्त आसक्त होऊ नका. त्या ठिकाणी कुठल्या मर्यादा आहेत सगळ्या गोष्टीच्या, की आपल्याला प्राप्त झालेलं हे जो काळ आहे, मनुष्य शरीरामध्ये मिळालेला जो काळ आहे, तो काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे, भगवत चिंतनामध्ये गेला पाहिजे. म्हणून त्याचं मेजरमेंट ठेवा ह्या गोष्टीचं.
नाहीतर कधी कधी माणसं विपरीत अर्थ लावतात, की काही ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की बाबा बायकाला कुठं बोलायचं नाही, लेकरा बाळाला प्रेम करायचं नाही, हे असलं काय असं कोणाला वाटतं? तसा काही विषय नाही तो. हा विषय असा आहे की कुठल्याही गोष्टीला मर्यादा, पण अज्ञानी माणसाला या गोष्टीच्या मर्यादा नाही राहत. अज्ञानी माणसं मर्यादा ठेवत नाही. पत्नी असली म्हणून काय, त्याच्या मर्यादा आहेत ना. तुम्ही कुठे पाहुण्या रावळ्यात वगैरे आहे तिथे ते चांगलं दिसत नाही. बायकोला ते नावानं हाका मारणं ते काय, पाहुण्या रावळ्यामध्ये ते शोभून दिसत नाही. द्वारका, ती तिकडून म्हणते बोल रे द्वारकादास, ते काय चांगलं दिसतं? आता सर्रास नावानं हाका मारायचं, मित्रासारखं राहायचं. ते थम्सअप प्यायचं असलं तर दोन्ही काड्या एकाच बाटलीत घालायच्या, एकाच ताटात जेवायचं. ते काही भलतं काही शोभून दिसत नाही. काही गोष्टी शोभून दिसत नाही. त्या मर्यादा आहे सगळ्या गोष्टीच्या. त्या मर्यादा पालन करणं फार गरजेचं आहे. लेकरा बाळावर सुद्धा प्रेम किती करायचं की ते लेकरं बाळ डोक्यावर नाही बसले पाहिजे. म्हणजे अधिक झालं तर ते डोक्यावर मिरे वाढतात, पुढे चालून ते आपल्या ताब्यात राहत नाही. आणि मग म्हणतात की अगोदर लई लाड केला. लोक म्हणतात तुमचा लाड भावला तुम्हाला, असं लोक म्हणतात. म्हणजे अगोदर त्याच्यासाठी सुद्धा त्याला एक विशिष्ट प्रकारच्या मर्यादा आहे. होता होईल तो. लेकराच्या हातामध्ये पैसा द्यायचा नाही. तुम्ही एखाद्याला वेळेला खाऊ आणून द्या, त्यांना खाण्याची एखादी वस्तू आण, ती बी चांगली आणून द्या. हे बटरन पावन टोसन हे जे आहेत ना, हे काही खरं नाही. याच्यात काही चांगलं नाही बरं. हे मैद्या बिद्याच्या गोष्टी चांगल्या नाही. एखादं चांगलं सात्विक एखादी गोष्ट आणून द्या, पण शक्यतो लेकराच्या हातात पैसा द्यायचा नाही. काही माणसाने असं चला हाय आपल्याकडे तर द्या पैसा, मग ते लेकरू कशातही खर्च करत राहतं आणि त्याच्या पुढे मग त्याच्या हे बदलून जातात, त्याचे विचार बदलून जातात आणि ते वाया जातं. मग ते आणि मग म्हणतात हातातून केस गेली. हातातून केस घेतले नाही, हातातून घातली. तुम्ही तुमच्या हातातून ज्या नोटा सोडल्या ना, त्याच्यामुळे ते केस वाया गेली. म्हणून इथे लेकरा बाळावर प्रेम करू नका असा त्याचा अर्थ लावायचा नाही. अर्थाला मग ग्रहस्थाश्रम कसा चालेल? हो, पत्नीलाही मर्यादित ठेवा. तुम्ही जर अति लाड दिला तर ते तुमच्या मर्यादा ठेवणार नाही. तुम्हाला किरकोळ समजेल. एकदा एका बाईनं त्या बसलेल्या 5-50 लोकात बसलेल्या नवऱ्याला असं केलं. उठलं ते आलं. कशाला बोललं? काही नाही, फक्त बोटात किती ताकद आहे पाहत होते. त्या बोटात किती ताकद आहे ते पाहत होते. असे काही ताकदी पाहणारे बायका अशा प्रकार. म्हणजे एक ते एसटी नाही राहत का, की एक घंटी मारली का उभी, डबल घंटी दिली का चालली. तसे हे घरामध्ये इतक्या काही असतात की नुसते डबल बेल वाजायचं उशीर का निघालं कुठेही काही काम वगैरे झुपल्यासारखं. तर हे सगळं जे आहे त्या मर्यादा ठेवा, याच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. या ठिकाणी जेवढं काही वर्णन आहे त्याचं विपर्यास होता कामा नये. हे माऊली म्हणतात याला सगळे अज्ञान, हे अज्ञानी लोक असतात. आणखी काही अज्ञानी लोकांचे लक्षण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. बरेच ओव्यात त्याच्यामध्ये भरपूर ऐकायला मिळणार आहे की अज्ञानी लोक कसे असतात. आणि हे एवढ्यासाठीच आपण ऐकायचं की आपल्या काही चुका घडतात का संसारामध्ये. ज्या ज्या गोष्टी माऊलीने सांगितलेल्या आहेत त्या वर्तनामध्ये आपलं काही चुकत असलं तर ते कमी आपण बदल करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि बदल करणे इतकी आपल्यामध्ये शक्ती पण असते. भगवंताने ते पावर दिलेली असते. माणसाचा एखादा चुकीचा स्वभाव असला तो सुद्धा मनुष्य बदलू शकतो. त्याचं ते काय आहे, शक्ती आहे त्याच्यामध्ये. तो प्रयत्नाने गोष्टी करू शकतो. पण जर एखाद्याने नाही केलं तर त्याला काय करणार? तुम्हाला आम्हाला या ग्रंथाच्याद्वारे सगळ्या गोष्टी जीवनामध्ये सांगितलेल्या आहेत. आपलं जीवन आनंदी बनवण्याकरता हे सगळे सिद्धांत आहेत. आपलं जीवन आनंदी करा. आनंदी करा म्हणजे आपण आपल्या पायरीनं राहा. एका वाक्यात सांगायचं, आपण जेवढी आपली पायरी आहे तेवढंच आपली जेवढी ऐपत आहे, पायरी आहे, तितक्या मर्यादेनं जीवन जगलं तर सगळे कुटुंबातले लोकही खुश राहतात, आजूबाजूचेही लोक खुश राहतात. अशा प्रकारचं माणसानं जीवन जगण्याचं शिकायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे ग्रंथ हे त्या ठिकाणी तुमच्या जीवनाचं रामबाण औषध आहे. याच्यात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत.
हं? उद्या एकादशी आहे. उद्या प्रवचनाच्या ऐवजी एक कीर्तन होईल आणि गीतापाठ जो आहे तो सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये गीतापाठ होईल मंदिरावर. रात्री कीर्तन 9 ते 11.